श्री शिवाजी नमस्तुभ्यम. नमस्कार. बुधग्रहाच्या गोचर भ्रमणाविषयी माहिती घेत असताना मागील भागात आपण कुंभ लग्नाविषयी माहिती घेतली आणि कुंभ राशीविषयी माहिती घेतली. या भागात आपण मीन लग्न आणि मीन राशीविषयी माहिती घेणार आहोत की ज्या जातकांच्या कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये 12 हा आकडा लिहिलेला असेल अथवा चंद्र कुंडलीमध्ये जिथे स्थित आहे तिथे 12 हा आकडा लिहिला असेल तर त्या जातकांचे लग्न हे मीन आहे अथवा राशी मीन आहे. मीन ही मोक्षदायी रास, गुरुची अत्यंत पवित्र अशी रास आहे आणि नैसर्गिक शुभ ग्रह जो आहे त्याची ती रास आहे. ज्याप्रमाणे गुरु ज्ञानाचा कारक आहे तसाच बुध हा ग्रह सुद्धा ज्ञानाचा, बुद्धीचा कारक आहे. त्यांच्यात गुरु आणि बुधामध्ये एकमेव साम्यता आहे की ते दोन्ही ग्रह बुद्धीचे आणि ज्ञानाचेच कारक आहेत. बुध हा व्यापाराचा कारक आहे, परंतु गुरु मधली एकच साम्यता त्याच्यामध्ये आहे ती म्हणजे ज्ञान, बौद्धिक गोष्ट. आता मीन लग्नाला बुध सप्तमेश होणार आहे आणि सप्तमेश आहे म्हणजे आणि सप्तमेश होऊन तो चतुर्थ स्थानात आहे. सप्तमेश सुखस्थानामध्ये म्हणजे पत्नीपासून सुख मिळेल. चतुर्थातून जाताना प्रॉपर्टी निर्माण होऊ शकते, वाहन खरेदी होऊ शकतं, घरामध्ये एखादी शुभ घटना घडल्यामुळे सुखाचे आगमन होणार आहे घरामध्ये आणि वातावरण आनंदी राहणार आहे, कारण चतुर्थ स्थान हे आपल्या घराचे असते. म्हणजे मीन लग्नाला बुधाचे गोचर भ्रमण पुढील 1 महिना 15 जून 2024 नंतर वाहन खरेदीसाठी उत्तम आहे. वाहन मिळू शकते, गृहसौख्य लाभणार आहे, पत्नीपासून सुख प्राप्त होऊ शकतं. सप्तमेश चतुर्थात आहे. पत्नीबरोबर एका ठिकाणी फिरायला गेल्यामुळे, एखाद्या ठिकाणी गेल्यामुळे, समारंभाला गेल्यामुळे तुम्हाला सुखाची अनुभूती होणार आहे आणि सुखस्थानामध्ये असल्यामुळे मॅक्झिमम 1 महिना मीन लग्नाच्या लोकांसाठी घटना काय चांगल्या घडणार आहेत तर सुखाचीच प्राप्ती होणार आहे. कारण लग्नेश पण तृतीयात आहे आणि व्ययात आहे आणि त्या ठिकाणी पत्रिकेमध्ये गोचर भ्रमणामध्ये 15 तारखेपासून पुढे सूर्यग्रह जो मीन लग्नासाठी मित्रग्रह आहे तो राशीच्या चतुर्थ स्थानातून जाणार आहे, जो षष्ठेशून तिथे जाणार आहे आणि तो चतुर्थेशाबरोबर तिथे 1 महिना राहणार आहे. म्हणजे हा सूर्य सुद्धा बुधाबरोबर गेल्यामुळे आणि बुधादित्य योग तिथे तयार झाल्यामुळे गृहसौख्य उत्तम लाभणार आहे, त्यात संशय नाही. श्री शिवाजी नमस्तुभ्यम. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा. बेल आयकॉनवरील बटन दाबल्याने येणाऱ्या नवीन व्हिडिओंविषयी आपल्याला माहिती मिळेल आणि आधीचे व्हिडिओ आपल्याला पाहता येतील व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नवीन प्राप्त होईल आणि आपले ज्ञानवर्धन होईल. नमस्कार.